Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आपल्या सोयीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ लावत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सरसकट 27% ओबीसी आरक्षण लागू करत सरकारनं अन्य समाज घटकांचं आरक्षण कमी केल्याचा आरोप करत राहुल वाघ, विकास गवळी यांच्यासह 26 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत। मागील सुनावणीवेळी राज्यातील आरक्षण 50%पेक्षा अधिक झालं तर निवडणुकांना स्थगिती देण्याचा इशारा खंडपीठाने दिला होता। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, तर मग तो सुटत का नाहीये? पुन्हा एकदा याच प्रश्नामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी लांबणीवर जाणार आहेत का? बांटिया आयोगाच्या अहवालात काय होतं? सुप्रीम कोर्ट काय म्हटलंय? नेमका प्रश्न काय आहे? 50%ची मर्यादा कशी आली? हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सगळ्यात पहिले सुप्रीम कोर्टात काय झालं? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा टांगती तलवार आहे। राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे, पण राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ही 50%च्या वर गेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीय समुदायासाठी जागा राखीव ठेवताना आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडता कामा नये असे स्पष्ट निर्देश हे सर्वोच्च न्यायालयानं महायुती सरकारला दिलेले होते। या मर्यादेपेक्षा आरक्षणाचं प्रमाण अधिक असल्यास निवडणुकांना स्थगिती देण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयानं दिला होता। बांटिया आयोगाच्या अहवालापूर्वीची परिस्थिती कायम ठेवण्याचं न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आलं होतं। आपल्या सोयीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ लावत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सरसकट 27% ओबीसी आरक्षण लागू करत सरकारनं अन्य समाज घटकांचं आरक्षण कमी केल्याचा आरोप करत राहुल वाघ आणि त्यांच्यासह इतर 27 याचिका ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यात। सध्या ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। मंगळवारी म्हणजे 25 तारखेला याच्यावरती निर्णय होईल असं म्हटलं जात आहे। आता ओबीसी आरक्षणाच्या मूळ मुद्द्याकडे वळूया। कोर्टानं सांगितलेल्या बांटिया आयोग अहवालात काय आहे आणि त्याआधी आरक्षण कसं दिलं जायचं ते बघूया। 2021 पूर्वी महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जसे की ग्रामपंचायत, नगर परिषदा आणि महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण साधारणपणे 27% हे सरसकट लागू केलं जायचं। हे आरक्षण विशिष्ट राज्य कायद्यांवर प्रदान करण्यात यायचं। वैधानिक अंमलबजावणी म्हणजे स्टॅच्युटरी इम्प्लिमेंटेशन त्याचं जे आहे ते कसं होतं ते बघूयात। महाराष्ट्र सरकारच्या नगरपालिका आणि पंचायत कायद्यांमध्ये नागरिकांच्या मागासवर्गासाठी म्हणजे बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन्ससाठी जागा आरक्षित ठेवण्याची एक विशिष्ट तरतूद होती। त्याच्यामध्येच प्रामुख्याने ओबीसींचा समावेश होता। राहुल रमेश वाघ यांच्यासह इतर याचिकाकर्त्यांनी बॉम्बे हायकोर्टाने सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती न दिल्यानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला होता की कोटा लागू करण्यापूर्वी राज्यानं 2010च्या निकालातील पूर्व अटींची पूर्तता करणं हे बंधनकारक आहे। 2021च्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची 27% ओबीसी कोटा प्रदान करणारी अधिसूचना विशेषतः रद्द केली, कारण राज्यानं तिहेरी चाचणी निकष पूर्ण केले नव्हते। 2010ला काय झालं होतं? 2010च्या सर्वोच्च न्यायालयाच्या के कृष्णमूर्ती विरुद्ध भारत सरकार निकालानं राजकीय मागासलेपणा आणि सामाजिक शैक्षणिक मागासलेपणा यांच्यात फरक करून आरक्षण व्यवस्थेत मूलभूत बदल केले आणि तिहेरी चाचणी म्हणजे ट्रिपल टेस्ट अनिवार्य केली। याचा अर्थ असा झाला की केवळ कायद्याद्वारे सरसकट 27% कोटा लागू करण्याची पूर्वीची पद्धत कायदेशीरदृष्ट्या योग्य राहिली नाही। स्थानिक पातळीवरती यासाठी सहाय्यक एम्पिरिकल डेटा आणि 50% आरक्षणाची मर्यादा पाळणं हे आवश्यक झालं। या निकषांची पूर्तता न केल्यामुळेच 2021च्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेली ओबीसींसाठीची 27% आरक्षणाची अधिसूचनाच रद्द केली। मार्च 2021 मध्ये विकास किशनराव गवळी विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या महत्त्वपूर्ण निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयानं तिहेरी चाचणीचे पालन न केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण वैधानिक आहे परंतु घटनात्मक नाही असं म्हणत ते रद्द केलं। या निर्णयाला प्रतिसाद म्हणून महाविकास आघाडी सरकारनं 50% मर्यादेत राहून 27% आरक्षण सुरू ठेवण्याच्या उद्देशानं 2021च्या शेवटी एक अध्यादेश जारी केला, पण सर्वोच्च न्यायालयानं डिसेंबर 2021 मध्ये या नवीन अध्यादेशाला आणि त्यानंतरच्या निवडणूक अधिसूचनांना स्थगिती दिली। न्यायालयानं पुन्हा ठामपणे सांगितलं की प्रत्यक्ष एम्पिरिकल डेटा गोळा केल्याशिवाय
कोणतेही ओबीसी आरक्षण लागू केले जाऊ शकत नाही। न्यायालय असं पुढे म्हटलं की राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी असं सांगितलं की ओबीसी जागा ज्या आहेत त्या तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये त्याचं रूपांतर करा आणि निवडणुका घ्या। या सर्व घडामोडींमुळे हे प्रकरण 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं, ज्यामुळे शेवटी आवश्यक डेटा गोळा करण्यासाठी बांठिया आयोग स्थापन करण्यात आला। आता या आयोगानं काय केलं आणि त्यांच्या अहवालात काय होतं तेही थोडक्यात बघूया। 11 मार्च 2022 ला राज्य सरकारनं बांठिया आयोगाची स्थापना केली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय समुदायाच्या आरक्षणाचा अभ्यास करून आवश्यक त्या शिफारसी करण्याचं काम आयोगावर सोपवण्यात आलं होतं। याआधी विविध ओबीसी घटकांसाठी कायदेशीर अधिनियमांद्वारे आरक्षण प्रदान करण्यात आलं होतं आणि त्यानुसार वेळोवेळी निवडणुका घेतल्या जात होत्या। 7 जुलै 2022 रोजी राज्यांचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या नेतृत्वाखाली आयोगानं अहवाल सादर केला। या अहवालात ओबीसी समुदायाला एकूण 50% आरक्षण मर्यादेच्या आत राहून 27% प्रतिनिधित्व देण्याची शिफारस या आयोगाकडून करण्यात आली। हा अहवाल सुप्रीम कोर्टानं मान्य केला होता, पण सुप्रीम कोर्ट यांच्याकडे हरकती आल्या आणि एम्पिरिकल डेटा नीट नसल्यानं अनेक ठिकाणी 50% मर्यादा ओलांडली जात असल्याचं म्हटलं गेलं। त्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या। आता 50% हे कुठून आले ते बघूया। इंदिरा साहनी आणि इतर विरुद्ध भारत सरकार हा भारतीय आरक्षण इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक खटला आहे, ज्याला मंडल आयोग खटला म्हणूनही ओळखलं जातं। सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं 16 नोव्हेंबर 1992 रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता। खटल्याची पार्श्वभूमी 1990 मध्ये व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयानुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षणाची तरतूद होती। सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं, ज्यामुळे हा ऐतिहासिक खटला उभा राहिला। सर्वोच्च न्यायालयानं 6-3 बहुमतानं दिलेल्या निकालात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या सेवांमध्ये ओबीसींसाठी 27% आरक्षण संविधानिकदृष्ट्या वैध ठरवलं। न्यायालयानं असा निर्णय दिला की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी मिळून एकूण आरक्षण कोणत्याही परिस्थितीत 50% जास्त नसावं, अपवादात्मक परिस्थिती वगळता। इतर सर्व प्रकरणांमध्ये ही मर्यादा पाळली जाणं बंधनकारक करण्यात आलं। क्रीमी लेअरचा मुद्दा जो होता तो सुद्धा याच्यात सांगण्यात आलेला होता की हा निर्णय सर्वात महत्त्वाच्या शिफारसींपैकी एक होता। न्यायालयानं असं सुचवलं होतं की ओबीसी वर्गातील जे सदस्य सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत, म्हणजे क्रीमी लेअरमध्ये येतात, त्यांना आरक्षणाच्या फायद्यांमधून वगळण्यात यावं, जेणेकरून आरक्षणाचा लाभ हा खरोखर गरजू आणि वंचित लोकांपर्यंत पोहोचेल। न्यायालयानं असा निर्णय दिला की आरक्षण केवळ सुरुवातीच्या नियुक्त्या किंवा थेट भरतीच्या वेळी लागू केला जावा, पदोन्नतीसाठी म्हणजे प्रमोशनसाठी तो लागू केला जाऊ नये। न्यायालयानं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तत्कालीन सरकारनं सुरू केलेलं 10% आरक्षण असंविधानिक ठरवलं, कारण ते 50% मर्यादेचं उल्लंघन करत होतं आणि केवळ आर्थिक निकषांवरती आधारित होतं। एकूणच बघितलं तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि अनेक विविध केसेस ज्या आहेत त्या याच्यामध्ये महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत, त्यांचे निर्णय याच्यामध्ये महत्त्वाचे ठरलेले आहेत। पण हे सगळं असताना सुद्धा अजूनही हा निर्णय झालेला नाहीये। ओबीसी आरक्षणासाठीचा लागणारा एम्पिरिकल डेटा तो आपल्याकडे नाहीये, त्याच्याबद्दलची नीट माहिती आपल्याकडे नाहीये आणि यामुळेच अजूनही हा प्रश्न प्रलंबित आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय होतं, सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं याची माहिती मंगळवारी करेल, कारण की मंगळवारी याबाबत सुनावणी पार पडणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।